सामान्य जनता रांगेत आणि टाक्यांमध्ये शेकडो लिटर पेट्रोल का? मुक्ताईनगरातील व्हिडिओ व्हायरल, नियमांना बसविले धाब्यावर. मुक्ताईनगर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन संपेल अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र या गर्दीच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेलसाठी रांगेत उभे राहावे लागत असताना काही जण मोठ्या प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये शेकडो लिटर इंधन भरून नेत असल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 500 लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल भरले जात असल्याचा प्रकार नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. या घटनेमुळे परिसरात इंधन साठेबाजी होत असल्याची चर्चा सुरू झाली असून दरम्यान पेट्रोल पंपावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात इंधन देणे नियमांच्या विरोधात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकारावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. मुक्ताईनगरमधील या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी देखील मागणी होत आहे. पहा याबाबतचा व्हिडिओ. आपण बघितल्याप्रमाणे मागेच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या ठिकाणचा. ते 500 लिटरच्या टाकीमध्ये डिझेल काही लोक या ठिकाणून नेत होते. याकडे प्रशासन लक्ष देईल का? कारण जिल्हाधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की जिल्ह्याभरामध्ये कुठल्याच पेट्रोल पंपावरती डिझेल पेट्रोलची ही टंचाई म्हणजे कुठेही कमतरता नाही आहे. तरीही काही लोक या ठिकाणून डिझेल पेट्रोल हे टाक्याच्या टाक्या भरून नेत आहात. यावर प्रशासन लक्ष देईल का? जिल्हाधिकारी यांच्यावरती कारवाई करेल का? ही आमची सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. एकंदरीत मुक्ताईनगर तालुक्यातील तुम्ही बघितलं तर तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ते ट्रॅक्टरवर बॅरल ठेवून जवळजवळ 500 लिटरची बॅरल हे भरलं जात आहे. आणि एकीकडे प्रशासन, जिल्हाधिकारी व सर्व प्रशासन हे आवाहन करतायत जनतेला की आपण मिनिमम अमाऊंट मध्ये 200 रुपयापर्यंतच पेट्रोल किंवा मिनिमम अमाऊंट मध्ये डिझेल घ्यावं. पण इथं प्रशासना आवाहन करताय आणि इकडे दुसरीकडे बघायला गेलं तर हे सर्रास बॅरल भरून लोकांना हे केलं जात, डिझेल दिलं जात आहे. तर हा विषय सर्वसाधारण नागरिकांबरोबर कुठं ना कुठं अन्याय. भरगच्च लाईन एका साईडला लागलेल्या असतात आणि एका साईडला इंधन हे दिलं जातं. तर प्रशासन याच्याकडे गांभीर्याने लक्ष देईल व संबंधित कारवाई करेल ही आम्हाला अपेक्षा आहे.